अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. आजचा आपला व्हिडिओ आहे, आता दत्त जयंती सुरू झालेली आहे. दत्त जन्म उत्सव आपलं 26 तारखेला दत्त जन्म साजरा होणार आहे. त्या दिवशी आपण आवर्जून दत्त मंदिरात जायचं आहे आणि दत्त महाराजांची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला दत्त मंदिरात जाऊन पिवळी मिठाई यथाशक्ती आपल्याला पिवळी मिठाई किंवा केळं किंवा पिवळे वस्त्र दान करायचे आहेत. असे केल्याने आपले गुरुबळ मजबूत होतो आणि आपल्याला गुरुची आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होते. आज आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंतीच्या दिवशी किंवा दत्त जयंतीच्या या सप्ताहामध्ये, किंवा समजा तुम्हाला या सप्ताहामध्ये किंवा दत्त जयंतीला तुम्हाला औदुंबरच्या झाडाला मंदिरामध्ये जर औदुंबरच्या झाडाजवळ जायला जमलं नसेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी हे उपाय करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, दत्त जयंतीच्या दिवशी किंवा दत्त जयंती झाल्यावर गुरुवारीच हे उपाय आपल्याला करायचे आहे. दत्त जयंती 26 तारखेला आहे, पण ह्या औदुंबर झाडाचे काही महत्त्व आणि मी माहिती सांगणार आहे. हे औदुंबराचे झाड साक्षात दत्त निवास असलेला हा पवित्र झाड आहे, वृक्ष आहे. ह्याला औदुंबरची ख्याती आणि 21 गुणाची परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्षसुद्धा आपण म्हणतो, कारण प्रभू विष्णू आणि औदुंबरला आशीर्वाद दिलेला आहे की ह्याला सदैव फळे येतील आणि तसेच ह्या झाडाचे पूजन जो व्यक्ती करेल भक्तीने सर्वांची मनोकामना पूर्ण होतात आणि ह्या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल आणि ह्या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा केल्याने संतान प्राप्ती होईल आणि औदुंबराच्या सेवेने जन्मांतराचे पाप नष्ट होतात. या एवढं महत्त्व ह्या झाडांचं आहे. आपण गुरुचरित्र वाचत असाल तर गुरुचरित्रामध्ये सुद्धा आपल्याला औदुंबरच्या झाडाची महिमा आपल्याला वाचायला भेटते, माहिती भेटते. औदुंबरच्या खाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरु महाराजांनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबर वृक्षाचे महात्मा काय आहे ते आपण जाणून घेऊ. औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणाला जेवून घातण्याचे फळ प्राप्त होते. औदुंबरच्या वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाचे फळे मिळतात. औदुंबरच्या वृक्षात तळी निर्मल मनाने एक चित्ताने एकदशीने रुद्र केला असता तर अतिरुद्र केल्याचे फळ प्राप्त होते. औदुंबरच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतात. ह्या झाडाचा 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे असंख्य आजार देखील बरे होतात. एवढं महत्त्व आहे या औदुंबरच्या झाडाचे. औदुंबरच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होते आणि या जपाचे अनेक पटीने फळ प्राप्त होते. औदुंबरच्या खाली पाणी ठेवून त्या पानाने स्नान केल्याने भागीरथी नदीचा स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. औदुंबराची सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतो. औदुंबरची कथा आपण जाणून घेऊया. प्रभू विष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंह रूपात प्रकट झाले आणि नरसिंह हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य होता. त्याला देव, दानव व मानव कोणाकडूनही त्याची मरण होते. आकाशात न घरात न घराबाहेर कोठेही मारू शकत नाही, अर्थात त्यांचा मृत्यू होणारच नाही असं ब्रह्मदेवाने मिळालेला वरदान होता. पण ह्याचे तो फार उत्मन्न झाला आणि स्वतःचे अजिंक्य मानू लागला आणि त्याच्या मुलाचे नाव
प्रल्हाद होते आणि विष्णू भक्त होता. सतत विष्णूचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकश्यपूने अनेकदा त्याला ठार मारण्याचे प्रयत्न केले, परंतु सुदैवाने तो काही शक्य झाले नाही. अखेर कंटाळून हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग. मग तेव्हा बालक म्हणाला की तो चराचरामध्ये सर्वत्र आहे. आणि त्याच्या ह्या हिरण्यकश्यप म्हणे, मग त्या खांबात आहे का? मग तर बालक म्हणाला, होय. मग तो ऐकता संतापाच्या भरात हिरण्यकश्यपूने त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाच्या आणि खालचा भाग मानव शरीरासारखा असा नरसिंह सरस्वती श्री भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्या प्रखर नखाने हिरण्यकश्यपूला महालात व उंबऱ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून बाहेर काढले. अशा रीतीने तो प्रल्हादाचा छळ करणाऱ्या असुरांचा वध झाला. परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नरसिंह स्वरूपी विष्णूच्या नखात भरले आणि त्याच्या नखाचा दह होऊ लागला. यावर देवी महालक्ष्मीने जवळच्या औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात ती नरसिंह आपली नखे खुपसवायला सांगितली आणि त्या औषधाचा परिणाम झाला व नरसिंहाच्या नखाचा दंश विष तो शांत झाला आणि त्या उग्ररूप नरसिंह शांत झाला. तेव्हा विष्णू देवी महालक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबरला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे देतील आणि आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होतील आणि आपली पूजा सेवा करणाऱ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आपल्या दर्शन मात्रेने उग्रता शांत होईल आणि नियमित प्रदक्षिणा घातल्याने संतान प्राप्ती होईल. याच कारणामुळे औदुंबरला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात. म्हणून ह्या औदुंबरचं एवढं महत्त्व आहे. तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, हे लक्ष्मी स्वरूपी औदुंबरच्या झाडाची आपल्याला त्या दिवशी 11 प्रदक्षिणा करायचं आहे. आणि कधीही पण आपण दत्तधामामध्ये स्वामीधामामध्ये जात असतो तिथं औदुंबरचा झाड आवर्जून असतो. आधी आपल्याला औदुंबरच्या झाडाला नमस्कार करून हळूहळू प्रदक्षिणा करून आपल्याला विनंती करून त्या औदुंबरच्या आपल्याला जर लाल कलरचं जर फळ पिकलेलं फळ भेटलं तर फळ घेऊन यायचं आहे. घरात आणून ते आपल्या एका ताटात ठेवायचं आहे आणि त्या फळाला हळदी कुंकू अक्षदा धूपदीप दाखवायचा आहे. किंवा फळ जर भेटत नसेल तर तुम्ही औदुंबरच्या झाडाची थोडीशी त्यांच्या पेडवरती जे लागलेली थोडीसं कोंब घेऊन येऊ शकता. ते आणून त्याची पंचोपचार पूजा करून आपण त्याच्यावरती लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री मंत्र जप करून धूपदीप वाळून आणि लक्ष्मी मातेला विनंती करून एक लाल कपड्यामध्ये तिजोरीमध्ये बांधून ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि हे पुढच्या दत्त जयंतीला काढून ते विसर्जन करायचं आहे आणि दुसरं तसंच आणून पूजा करून ती वस्तू आपल्याला ठेवायची आहे. हे करून पहा, तुम्हाला लक्ष्मी माता घरामध्ये अखंड राहील. कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आणि आपले सगळे मनोकामना पूर्ण होईल. तर ही छोटीशी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये व्हिडिओ हा शेअर करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ.